परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात सोनखेड ग्रामपंचायतीतील एक गंभीर प्रकरणाने खळबळ उडाली आहे। सरपंचांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिलेल्या लेखी तक्रारीत व्ही रामजी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामात बोगस हजेरी पत्रक, बोगस बिल आणि शासकीय निधीचा गैरवापराचा आरोप करण्यात आला आहे। संबंधित रोजगार सेवकाने सरपंचाची संमती आणि स्वाक्षरी न घेता काम केल्याचा देखील आरोप केला असून मजूर उपस्थित नसतानाही हजेरी दाखवून निधीचा उपहार झाल्याचा दावा केला आहे। या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होत असून आता प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी। माझी आई मुक्ताबाई सोपानराव सूर्यवंशी, सरपंच माझी आई। मी गावातला ग्रामस्थ म्हणून बोलतो। रद्द झालेला पांधन रस्ता बोगस हाप आणून रोज 50 माणसाच्या हजेऱ्या, दररोज माणसं पंढरपुरात आणि नांदेडात कुठं बाहेरगावी आणि हजेऱ्या सोनखेडमध्ये। सरपंचाची मागणी अर्ध्यावर सही नाही, काहीच नाही। रोजगार सेवक म्हणते की सही लागत नाहीत, मग सरपंच पद कशाला? सरपंच पदच रद्द करा ना, ते रोजगार सेवकाला देऊन टाका शिक्केन सही। एवढा खर्च गावाच्या शिवाय आम्ही खायच्या आणि हे ना गाजो ते म्हणते की 5 वर्ष सरपंच आहे तोपर्यंत मी सही घेत नाही, इथं सही लागतही नाही। हे काय कारभारी हे आम्हाला काही कळायला तयार नाही। मी ज्ञानदेव सोपानराव सूर्यवंशी ग्रामस्थ आणि रोजगार सेवक नामदेव दत्तराव सूर्यवंशी, रोजगार सेवक नांदेड आपलं सोनखेड। आम्ही 4-2 वेळेस इथं तक्रारी करू नये बी त्याच्या विरोधात इथं आमच्या मस्टरवर आमची सही शिव करू नका, तरी इथं काहीच त्याचं काही ते म्हणते की कुठे कलेक्टरजवळ जा, शिवजवळ जा, कुठे जा, माझं काहीच होत नाही। आमची लिंक एकच।